नमस्कार, मी अशोक सातपुते. गेल्या 2-4 दिवसापासून सोशल मीडियावरती माझ्याविषयी जी काही टीका-टिप्पणी चालू आहे किंवा एक पक्षाच्या पत्रावरून जिल्हा प्रमुख असेल जी कोणी असेल त्यांनी पक्षातून शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असे सोशल मीडियावर टाकले गेले आहे. परंतु पत्रकारांनी सुद्धा माझी एक विनंती होती की त्यांनी माझे सुद्धा 2 शब्द ऐकून घ्यायला पाहिजे होते. आमचे जिल्हा प्रमुख असेल त्यांनी सुद्धा माझे 2 शब्द ऐकून घ्यायला पाहिजे होते का नक्की ती घटना घडली कशी. सुकेवाडी गावची यात्रा होती. यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं नियोजन होतं. त्यामध्ये दर सालाबादप्रमाणे दरवर्षी बैलगाडा शर्यतीच्या नियोजनामध्ये आम्ही सहभागी असतो आणि पुकारण्याचं किंवा याची जी कामं असतात ते आम्ही करतो गावाच्या यात्रेच्या याच्यात सहभागी होऊन. परंतु त्या ठिकाणी जो बैलगाडा शर्यतीमध्ये जी महाराज आले होते तिथे गावचे नाशिक इथून त्यांचा बैलगाडा त्या ठिकाणी आणला गेला होता आणि बैलगाडा शर्यतीचा नियम आहे ज्या बाजूला जी गाडी लागेल त्या बाजूला तो झेंडा जो पंचांनी कलवला की तो ठिकाणी तो निर्णय दिला जातो. परंतु ही गाडी सारखी झाली होती म्हणून आमच्या पंचांनी झेंडा सारखा वरती उंचवला होता. बाबाजी आले. बाबाजींनी मला त्या ठिकाणी विचारलं आमची गाडी झाली. म्हणलं बाबाजी गाडी तुमची नाही झाली सारखी झाली, विनंती आहे. ते म्हणे गुलाल टाका. परंतु गुलाल मी टाकला नाही आणि पुन्हा एक चक्कर मारा म्हणून असं विनंती केली. परंतु त्या ठिकाणी काही गोष्टी जी पब्लिक होती त्या पब्लिकमध्ये मी स्वतःही होतो, जी मी स्टेजवर होतो, खाली जी पब्लिक होती त्या ठिकाणी एखादा शब्द पोरांकडून गेला किंवा काय गेला असेल, बाबांचा अपमान झाला असेल, त्याबद्दल आम्ही माफी मागितली आणि बाबाजी म्हटले का व असं कृत्य चांगलं नाही आहे म्हणून माझ्याकडून झाली असेल किंवा गावातल्या पोरांकडून झाली किंवा कुठंतरी काहीतरी धक्काबुक्की झाली तर त्यातून जे होणारा अपमान आहे तो बाबांजींचा होऊ नये म्हणून मी स्वतः जाऊन या ठिकाणी संगमनेरला एका व्यक्तीचे तर ती थांबले होते त्या ठिकाणी माफी मागितली आणि संतांची माफी मागण्यात मला काही गैर वाटत नाही. जी चूक झाली असेल ती मान्य करावं. परंतु अपशब्द काही झाला असेल किंवा काय त्या मुलांकडून किंवा कोणाकडून झाला असेल, आमच्याकडून त्या गर्दीमध्ये वगावनं बोलता बोलता गेला असेल, माफी मागितली. परंतु गावच्या यात्रेचा आणि राजकारणाचा पक्षाचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही आणि तो संबंध नसतानाही काही राजकीय आमचे इथं जिद्द काय त्यांना आमचं काही सहन होत नाही, पावत नाही. अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना ह्या गोष्टी त्या काय म्हणतात त्याला एक निमित्ताला त्यांना कारण झालं आणि त्यांनी हा भाऊ हा तालुक्यामध्ये केला. तालुक्यामध्ये सर्व ज्या ज्या जनतेशी माझा संपर्क आला आहे, पंचायत समितीमार्फत आला असेल, पक्षाच्या मार्फत आला असेल, हिंदुत्वाच्या याच्या मार्फत आला असेल, त्या लोकांना माहिती आहे का मी स्वतः काय माणूस आहे किंवा काय काम करतो जनतेसाठी असो लोकसेवेसाठी असो. परंतु पक्षाची बदनामी करणं ही कितपत चांगलं आहे. माझी जिल्हा प्रमुख असेल आणि त्यांना सांगणारे जे चेलेपिले असतील त्यांना विनंती आहे तुम्ही माझी नाही काय हकालपट्टी केली, पक्षाची बदनामी केली. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना आम्ही कदापि सोडणार नाही. आणि पत्रकारांना विनंती कृपया मी असो किंवा दुसरा कोणी असो एक बाजू त्यांची ऐकून घेतली पाहिजे. जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओमध्ये काही गैर नाही. मी पाया पडलो एवढंच आहे ना, त्या संतांच्या पाया पडलो. संत येते त्यामध्ये काही मला गैर वाटत नाही. म्हणून जी माझी काही बदनामी चालू असेल किंवा पक्षातून हकालपट्टीचा विषय असेल पक्षप्रमुखांशी अन्य खासदार भाऊसाहेब अक्षरे असतील, आमचे माझे जिल्हा प्रमुख रावसाहेब फिरनाना असतील, त्याचप्रमाणे विनायकराव साहेब असतील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा माझ्याकडून खुलासा घेतलेला आहे आणि त्या खुलासाचं उत्तर ते स्वतः देणार आहे की अशोक सातपुते हा माणूस चुकला आहे की काय, याचं लवकरात लवकर उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. आणि माझी पक्षातून हकालपट्टी फक्त एकच माणूस करू शकतो जो पक्षप्रमुख आहे. जे पक्षाचे नेते आहेत बॉडीवरती आहेत तेच करू शकतात, ना की कोणाला खालच्या पदाधिकाऱ्याला अधिकार तो नाही आहे. म्हणून मी जोपर्यंत पक्षप्रमुखांचा आदेश येत नाही तोपर्यंत माझ्या पक्षाचं काम मी चालू ठेवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच कृषीच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र ऑनलाईनला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.